नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर माऊला घेऊन गेले होते मी पाणीपुरी खाण्यासाठी आणि तिथे मला दिसले ही फ्रेश अशी मेथीची भाजी. आणि बरेच दिवस झाले मी मेथीची भाजी केली नव्हती. म्हटलं चला मेथीच्या भाजीचा बेत करूया. आणि असं पण तुम्हाला माहिती आहे की मला पालेभाज्या किती आवडतात आणि माऊला पण खूप आवडतात. खरं तर मेथीची भाजी ही सुक्या पद्धतीने केलेली म्हणजे सुकी मेथीची भाजीच तिला खूप आवडते. आणि आमच्या नाशिकच्या पद्धतीने पातळ मेथीची भाजीसुद्धा करतात. आता तुम्हाला वाटलं असेल की ही पातळ मेथीची भाजी म्हणजे काय, तर हो, मेथीची भाजीसुद्धा पातळ करतात आमच्या गावी. तर ती भाजी कशी करतात तर ते मी कधीतरी तुमच्याशी शेअर करेन. भाजलेले शेंगदाणे वापरून ही पातळ मेथीची भाजी करतात. तर बघा, मेथीची भाजी निसून तर झालेली आहे, पण आज ही भाजी करण्याचा बेत नव्हता. कारण आज मी ऑलरेडी डाळ भात आणि भेंडीची भाजी करणार होते. कारण माझ्या बहिणीच्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि आज तो आमच्याकडे राहायला येणार होता. तर म्हणून सगळं त्याच्या आवडीचा स्वयंपाक मी केला होता. त्याला माझ्या हातचा डाळ भातसुद्धा खूप आवडतो. आणि हो, चपात्या करायच्या माझ्या बाकी होत्या. तर सकाळपासून गडबड सुरू होती. जसं की आपल्याकडे कोणी येणार असेल तर आपला थोडासा गोंधळ असतो कामाचा आणि कामं पटापट आवरायची असतात. खरं तर उन्हाळा इतका जास्त जाणवायला लागला आहे आता डोंबिवलीमध्ये आणि खूप जास्त गरम होतं आहे. तर माझं असं असतं ना की गॅससमोर जेवढी कामं असतात, किचनची कामं असतात, ती लवकरात लवकर कंप्लीट करून आपण मोकळं व्हावं. कारण इतकं जास्त गरम होतं ना गॅससमोर उभं राहणाऱ्या व्यक्तीला. कारण आधीच बाहेर वातावरणात उष्णता असते आणि त्यात गॅसची सुद्धा हीट आपल्याला लागत असते. तर मी थोडीशी घाई करत यासाठी होती की पटापट कामं आवरून थोडंसं वेळ AC मध्ये वगैरे बसून आराम करता येईल. तर यासाठी मग मी लवकरच चपात्यासुद्धा करून घेतल्या. खरं तर भाजी आणि डाळ भात तर लगेच होऊन जातो, पण सर्वात जास्त उशीर हा चपाती बनवण्यासाठीच लागतो. कारण एवढ्या जणांच्या चपात्या करायच्या असतात आणि त्यात कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर जास्त स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळे खरं तर तसं मला चपाती करण्याचा एवढा काही कंटाळा येत नाही, पण हल्ली उष्णतेमुळे थोडंसं नको वाटायला लागले. आणि मी काय करते ना, सकाळीच दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून घेते. म्हणजे चपाती जी असते, चपाती आणि डाळ भात, ते दोन्ही वेळेचा सकाळीच करून घेते. म्हणजे संध्याकाळी बाकीची सुद्धा कामं असतात तर त्या कामांसाठी आपल्याला थोडासा वेगळा वेळ मिळतो, मोकळा वेळ मिळतो. भाजी फक्त मी फ्रेश करत असते. म्हणजे सकाळची भाजी वेगळी आणि संध्याकाळची भाजी वेगळी. आणि माझ्यासाठी तर मी ज्वारीची भाकरीच करते. त्यामुळे शक्यतो सकाळीच मी ज्वारीची भाकरीसुद्धा जास्त करून ठेवते. आणि जर संध्याकाळी कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही सणवार असेल, काही सामान वगैरे आणायचं असेल, मग तर विचारूच नका, बाहेर गेल्यावर पूर्ण वेळ बाहेरच निघून जातो. त्यामुळे माझं हे रुटीन मला बरं वाटतं की चपाती जी आहे आणि डाळ भात ते सकाळीच करून घ्यायचा. तर बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत. थोड्याशा हवेवर ठेवते आहे म्हणजे त्याची जी वाफ आहे ती निघून जाते चपातीची आणि डब्यामध्ये मग ओलसरपणा राहत नाही आणि चपाती व्यवस्थित राहते. खरं तर आधी मी चपातीला खाली कपडा वगैरे ठेवायची, पण आता मी काहीच ठेवत नाही. पेपरचा कागद ठेवला की त्यालासुद्धा वास येतो पेपरचा चपातीला. त्यामुळे मी पेपरचा कागदसुद्धा ठेवत नाही. आणि कोणता कपडा ठेवावा तेही समजत नाही. स्वच्छ रुमाल आधी ठेवायची, पण त्या रुमालाचा सुद्धा नंतर वेगळाच वास यायला लागतो. म्हणून मग मी हल्ली काहीच ठेवत नाही चपातीच्या खाली, डायरेक्टली चपाती ठेवते. तर अशा प्रकारे माझी स्वयंपाकाची कामं तर झालेली आहे. आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किचनची कशी अवस्था होते ते. तरी मी सारखी भांडी घासत असते जेणेकरून पसारा होऊ नये. पण किचन ओटा सारखा क्लीन करावाच लागतो. स्वयंपाकानंतर जे अन्नपदार्थ असतात ते थोडेफार पडलेले असतात आणि गॅसवर आणि ओट्यावर सुद्धा पडलेले असतात. त्यामुळे ओटा क्लीन करणं फार गरजेचं असतं. अचानक आपल्या घरी कोणी आलं तर असं आवरलेलं घर बघून त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा असं आवरलेलं किचन ओटा बघून छान वाटतो. स्पेशली चपाती वगैरे केल्यानंतर चपातीचं जे पीठ आहे ते थोडंफार तरी खाली ओट्यावर पडतं, सांडतं. तर ते क्लीन करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर तिकडे पुन्हा मुंग्या वगैरे लागण्याची पण शक्यता असते. तर स्वयंपाक पण झालेला आहे आणि किचन ओटा पण स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे मी. खरं एवढं जास्त होत आहे ना, कधी गॅस समोरून बाजूला होईल असं झालं. आणि फायनली माझी सगळी कामं झाली आहेत. तर आता सकाळी आंघोळ झाली तरी असं वाटतं पुन्हा एकदा आंघोळ करावी. म्हणजे किचनमध्ये काम करून पुन्हा असं भिजायला झालं आहे. एवढं जास्त गरम होतं एवढं जास्त गरम होतं. आणि आज काय ना, माझ्या बहिणीचा मुलगासुद्धा येणार, तर त्याला मला घ्यायला जायचं आहे पलावाला. आणि तो मला बोला की मी फोन करेल मावशी तेव्हा तू घ्यायला ये. तर बघूया आता, साधारण आता 1:15 तर वाजलेला आहे. तर बहुतेक मला जावं लागेल त्याला घेण्यासाठी. तर कामं तर सगळी आटोपली आहे. दुपारचं जेवण झालं की मग मी त्याला घ्यायला जाईल. आणि चाललं आहे आमचं की बाहेर जाऊन म्हणजे जर आम्ही पलावाला गेलो तर तिकडे मॉलला जाऊन माऊला काहीतरी कपडे वगैरे घ्यायचे. कारण तिचा बड्डे येतोय जवळ, 1 मेला तिचा बड्डे असतो. तर तिच्यासाठी काहीतरी शॉपिंग पण म्हटलं करूया. पलावाला चाललो आहे तर बघूया, झुडिओमध्ये वगैरे जाईल, नाही तर ट्रेंड्समध्ये पण बऱ्याच ऑफर चालू आहेत.
तर आम्ही जाऊ मे बी मॉलमध्ये तिकडे शॉपिंग वगैरे करू, मग त्याला घेऊन मी इकडे घरी येईल आणि मग 2-4 दिवस तो इकडे राहणार आहे, कारण त्याला सुट्ट्या आहेत. त्याची 10वीची एक्झाम झालेली आहे आणि सध्या तो फ्री आहे, म्हणून त्याला म्हटलं ये इकडे 2-4 दिवस राहायला. तर मग आता आम्ही थोड्या वेळातच निघणार आहोत पलावाला जाण्यासाठी. अचानक आमच्या प्लॅनमध्ये चेंज झाला. आम्ही पलावाला जाणार होतो शॉपिंगला, पण माझी बहिणीचा मुलगा खूप थकलेला होता. तो फुटबॉल मॅचसाठी आलेला होता इकडे मुंबईला आणि इतका थकलेला होता की त्याला इच्छाच नव्हती मॉलमध्ये जाण्याची. म्हणून आम्ही डायरेक्टली घरी आलो. दुपारी थोडा वेळ आराम वगैरे केला आणि मग त्यानंतर संध्याकाळ झालेली आहे आणि माझं जे रोजचं काम आहे, रोज म्हणजे 1 दिवस आड 2 दिवस आड मी झाडांना पाणी घालत असते. हल्ली उन्हाळ्यामुळे खूप जास्त झाडं सुकतात, त्यामुळे झाडांना पाणी घालणं, वेळेवर पाणी घालणं खूप गरजेचं असतं. नाहीतर झाडं एकदम सुकल्यासारखी होतात. झाडांना पाणी घालेपर्यंत भरपूर अंधार पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा माझा बहिणीचा मुलगा आहे, तो मध्ये मध्ये येत होता, थोडासा टाईमपास करत होता. तर सर्वांना चहा वगैरे ठेवला. चहा वगैरे झाल्यानंतर दूध आणलेलं होतं ते मी तापवायला ठेवत आहे आता. तर संध्याकाळची जी माझी कामं आहेत ती आता सुरू झालेली आहे. पाणी वगैरे भरायचं, त्यानंतर दुपारची काही भांडी असतील, त्याचप्रमाणे चहाची काही भांडी असतील तर ती क्लीन करायची. अशा प्रकारे माझं रुटीन सुरू आहे. तर हे काम करत असताना म्हणजे डोक्यामध्ये दुसरी कामं सुरू होती, ते म्हणजे उद्या अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयाचं सामान आणण्यासाठी मला मार्केटला जायचं होतं. आमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी करा केळी पूजण्याची पद्धत आहे. म्हणजे माझे जे सासू सासरे वारलेले आहेत त्यांची पूजा म्हणून, त्यांची सेवा म्हणून करा केळी पूजतात. म्हणजे हे जे मातीचं भांडं आहे त्यामध्ये व त्यावरती छोटंसं एक अजून दुसरं हे भांडं, त्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवायचं, त्याची पूजा वगैरे करायची आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा. म्हणजे एक प्रकारे आपण जशी पित्राला नैवेद्य वगैरे दाखवतो त्याचप्रमाणे हे सुद्धा एक प्रकारे पित्रांची सेवा करण्याची एक पद्धत आहे आणि ही प्रथा आमच्याकडे आहे. त्यासाठी ही करा आणि केळी आदल्याच दिवशी जाऊन आणावी लागते. त्यामुळे मी न विसरता आदल्या दिवशी घेऊन येते आणि अशा प्रकारे पाणी वगैरे भरून ठेवायचं त्यामध्ये, म्हणजे जी एक्स्ट्राची माती, लाल माती वगैरे जी असते ती निघून जाते आणि मडकं व्यवस्थित क्लीन होतं आणि भिजून निघतं ते व्यवस्थित. तर आता मी शेपूची भाजी करते आहे. शेपूची भाजी मी 2 दिवसापूर्वीच आणली होती, पण झालं असं ना की आणली आणि फ्रीजमध्ये ठेवल्या गेली आणि करायची राहूनच गेली. तर जेव्हा मी फ्रीज उघडला भाजीसाठी बघण्यासाठी की काय भाजी आहे, तेव्हा मला लक्षात आलं, अरे शेपूची भाजी तर आपण केलीच नाही. आणि खरं तर मेथीची भाजीसुद्धा करायची होती, पण मला शेपूचीच भाजी खायची होती. जसं की तुम्ही बघू शकता की काही पानं पिवळी झालेली होती. मग म्हटलं अजून शिळी करून खाण्यात काहीच अर्थ नाही आहे, म्हणून मी लगेचच शेपूची भाजी करायला घेतली. खरं तर घरात कोणालाच आवडत नाही, पण मला आवडते म्हणून मी बनवते आहे शेपूची भाजी. मला ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या खूप आवडतात आणि फक्त मिरची आणि लसूण टाकलेल्या पालेभाज्या मला जास्त आवडतात. आणि त्यामध्ये कधीतरी मी शेंगदाण्याचा कूट घालते, तर कधी घालतसुद्धा नाही शेंगदाण्याचा कूट. अशाच फक्त मिरची आणि लसणाची फोडणीवाल्या भाज्या खूप टेस्टी लागतात. कधीतरी नक्की ट्राय करून बघा. फक्त तेल असं भरपूर तापू द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालायची व त्यानंतर मिरची आणि लसूण याची फोडणी घालून थोडंसं हिंग आणि हळदसुद्धा टाकायचं. त्यानंतर बघा त्या भाजीला इतकी टेस्ट येते. फक्त तेलावर ही भाजी आपल्याला बनवायची असते, मिरची आणि लसणाची. इतकी टेस्टी लागते की बाकी कोणत्याच गोष्टीची त्याला गरज पडत नाही. हा शेवटी तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूट वरतून घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. अशा प्रकारे केलेली मेथीची भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते. पण ह्या भाजीमध्ये मीठ घालताना फार विचार करून घालायचा, कारण ही भाजी जेवढी दिसते तेवढी तयार झाल्यानंतर एक पटच आपल्याला, म्हणजे अक्षरशः 1 वाटीभरच दिसते ही भाजी तयार होते. त्यामुळे बनवताना खूप विचार करून मीठ घालावं लागतं. शेपूच्या भाजीचा खूप सुंदर असं सुगंध येतोय. मला माहिती आहे शेपूची भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही, पण मला खूप आवडते आणि खूप दिवसापासून मी नव्हती केली. तर एकदम छान असा घमघमाट सुटलेला आहे शेपूच्या भाजीचा. आणि ज्या पालेभाज्या आहेत ना त्या मला अशाच आवडतात, फक्त मिरची आणि लसूण या 2च इन्ग्रेडियंटने बनलेल्या. म्हणजे तोंडाला पाणी सुटते अक्षरशः. तर अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे, तर थोडे अजून 2 मिनटं मला लागतील भाजी थोडीशी अशी कोरडी होण्यासाठी. तर ही भाजी झाली की मी लगेच मग डिनर करून घेणार आहे, रात्रीचं जेवण. आणि आज पण मला लेट झालं रात्रीचं जेवण जेवायला. जरा फॅन कमी करते, नाहीतर आवाज नीट येत नाही व्हिडिओमध्ये.
तर आज पण मला लेट होणार आहे कारण मी बाहेर गेली होती. जे उद्या अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयेसाठी काही जे सामान लागतं म्हणजे आंबेसुद्धा संपले होते तर आंबे पण आणले आणि जे करा केळी जे पुजतात म्हणजे आपले जे पूर्वज असतात त्यांची पूजा पण करतात उद्याच्या दिवशी तर ते पण घ्यायला मी गेली होती आणि ते सगळं सामान घेऊन आले आणि सगळी उद्याची तयारी पण करून ठेवली म्हणजे ऐन वेळेला धावपळ नको. कसा बसलाय आणि दूध पिण्यासाठी आलाय. हे मगाचचं दूध पिऊन झालंय त्याचं. लालू लालू आता पुन्हा दूध दिल्याशिवाय काय बाहेर जाणार नाही. आज मी बाहेर स्वच्छ सगळं धुवून काढलं त्यामुळे बघा किती मस्त क्लीन वाटतंय सगळं. झाडांना पाणी घातलं तेव्हाच हे सगळं साफ करून घेतलं होतं त्यामुळे एकदम क्लीन वाटतंय दारामध्ये. बाहेर जाऊन बसला बघा. तर आता मी व्लॉगला एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.